आले का सगळे ऑनलाईन ऑफलाईन मध्ये सगळेजण? आणि व्यवस्थित दिसतंय का बघा पहिल्यांदा. व्यवस्थित दिसत असेल तर मला सांगा. आपण पुढचा जे काय भाग जो आहे तो आपल्याला चालू करायचा. आपल्याला आपण काय बघत होतो, संविधानाची वैशिष्ट्ये जी आहेत ती आपण बघितलेले. काही बघितलेले आहेत, आणखी काय बघायचे. 3 आपण वैशिष्ट्ये मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेले आहेत. बघितले नसेल तर ते पहिल्यांदा बघून घ्या की संविधानाची वैशिष्ट्ये काय. क्वेश्चन येत असतो की संविधान, एक क्वेश्चन असतो की खालीलपैकी कोणत्या घटक हा संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये येतो. मग माहिती पाहिजे की कोणकोणते घटक हे संविधानाचे आपल्या वैशिष्ट्ये आहेत. आता आपण का मागच्या व्हिडिओ मध्ये काही वैशिष्ट्य बघितली होती, ज्यामध्ये संसदीय शासन पद्धत आहे, एकात्मक न्याय व्यवस्था आहे आणि देशातील जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना ही 3 वैशिष्ट्य आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितलेले. म्हणजे काय, आपली घटना जी ही जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना आहे. आणि त्यासोबत आपण बघितलं होतं की आपली एकात्मक न्याय व्यवस्था जी ती आपल्या देशामध्ये दिसून येते. आपल्या देशामध्ये कशा पद्धतीची न्याय व्यवस्था, एकात्मक न्याय व्यवस्था जी ती दिसून येते. आणि आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धत जी आहे ते आपण बघितलं होतं. अध्यक्षीय शासन पद्धत नाही, शासन पद्धत म्हणजे देश कसा चालतो. आणि आपल्या देशामध्ये संसद आहे हे माहिती आपल्याला. संसद ही अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये पण असते, पण संसदीय शासन पद्धतीमध्ये काय असतं की जे काही मंडळ जे असतं ते कायदे मंडळाला जबाबदार असतं. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, संसदीय शासन पद्धत. आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये काही मंडळ जे आहे ते कायदे मंडळाला जबाबदार नसतं, त्या ठिकाणी त्याला आपण अध्यक्षीय शासन पद्धत असं म्हणतो. आज आपण बघूया संविधानाचं पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये बघून येतो आपण धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता जो आहे हे देखील आपल्या एक संविधानाचं वैशिष्ट्यच आपल्याला असल्याचं दिसून येतं. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ही माहिती पाहिजे. आपण हे संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये पण हा शब्द ऐकलेला आहे की आपला देश कसा आहे, हा धर्मनिरपेक्ष शासन पद्धती जी आहे ते देशामध्ये अस्तित्वात आहे. आता धर्मनिरपेक्ष शासन पद्धती म्हणजे काय की आपल्या देशामध्ये जे कोणताही धर्म असेल, आपल्या एक गोष्ट आता ह्यामध्ये एक असतं पॉझिटिव्ह पॉइंट, ज्याला सकारात्मक ज्याला म्हणतो, सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह पॉइंट असतो. आणि एक असतं नकारात्मक, ज्याला निगेटिव्ह पॉइंट म्हणतो. आता काही देशामध्ये सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे आणि काही देशामध्ये नकारात्मक धर्मनिरपेक्षता जे ते दिसून येते. आपल्या देशामध्ये ही आहे. इतकं डीप मध्ये विचारलं जातं की काही वेळेला विचारलं जातं की आपल्या देशामध्ये कोणत्या पद्धतीचं धर्मनिरपेक्ष शासन पद्धती आहे. तर आपल्या देशामध्ये सकारात्मक धर्मनिरपेक्ष म्हणजे पॉझिटिव्ह धर्मनिरपेक्ष जो आहे तो आपल्यामध्ये, निगेटिव्ह धर्मनिरपेक्ष आपल्या देशामध्ये नाही. म्हणजे काय की आपल्या धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की अनेक जण सांगतात की धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाला कोणताही धर्म नसणे, हे योग्य आहे विधान. पण कसं आहे की इतकंच नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, एक साधी त्याची व्याख्या आपण केली की धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की देशाचा कोणताही धर्म नसेल, देशाचा कोणताही धर्म नसणे त्यालाच आपण धर्मनिरपेक्षता असं म्हणतो. म्हणजे देशाला कोणता धर्म नाही, हा व्यक्तीला असतो धर्म. आपण म्हणतो की मी ह्या धर्माचा आहे, ती व्यक्ती त्या धर्माची आहे, पण देशाला कोणताही धर्म नसेल ह्यालाच आपण काय म्हणतो, धर्मनिरपेक्ष शासन पद्धती असं त्याला आपण म्हणतो. आता देशाला कोणताही धर्म नाही म्हणजे काय की आपल्या देशामध्ये माहिती आहे जगामध्ये किती मुख्य धर्म आहेत असं विचारलं तर माहिती पाहिजे. जगामध्ये 8 जे आहेत मुख्य धर्म म्हणून ओळखले जातात. मग सगळे आले त्यामध्ये वेगवेगळे जे तुम्हाला माहिती आहे धर्म, हे असे 8 धर्म आहेत ज्यांचं अस्तित्व जगामध्ये पण आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या देशामध्ये हे 8 धर्माची व्यक्ती जे आहेत ते व्यवस्थित गुण्या गोविंदाने नांदत आपल्याला दिसून येतात. मग हे धर्मनिरपेक्ष शासन पद्धती जे या ठिकाणी दिसून येतं आपल्याला की जगामध्ये जेवढे काही धर्मातील व्यक्ती आहेत, जेवढे धर्म तुम्हाला जगामध्ये दिसून येतात तेवढे सगळे धर्म जे आहेत ते आपल्या देशामध्ये त्यांचं अस्तित्व आहे. त्यामुळे आपला जो काही देश आहे हा एका पर्टिक्युलर धर्म जो आहे त्याच्या बेसवरती आपला देश बनलेला नाही. आपला देश कसा आहे, आपला देश धर्मनिरपेक्ष शासन पद्धतीमध्ये येतो. यामध्ये सगळ्या धर्माचं अस्तित्व मान्य आहे आपल्या देशाला. कसं आहे, केवळ एकाच धर्माचं अस्तित्व मान्य असं काही नाही. जगामध्ये जेवढे काही धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांचं अस्तित्व मान्य करत आपला देश. म्हणजे सगळ्या धर्माला मानतं, सगळ्या धर्मांना समान वागणूक जी आहे ती आपल्या देशामध्ये दिली जाते. आणि देशाचा कोणताही धर्म नसेल असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता म्हणजे काय की एवढं लक्षात ठेवा, धर्मनिरपेक्ष शासन पद्धती म्हणजे काय की आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि धर्मनिरपेक्ष एक सकारात्मक धर्मनिरपेक्ष असतं आणि एक नकारात्मक धर्मनिरपेक्ष असतं. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट असतात. त्यामुळे आपल्या देशामध्ये सकारात्मक धर्मनिरपेक्षता जो आहे तो आपल्याला दिसून येते. मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय
की देशाचा कोणताही धर्म नसणे आणि सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाणे ह्याला धर्मनिरपेक्षता असे म्हणतो. आणि सगळ्या धर्माचं अस्तित्व जे हे या ठिकाणी मान्य केलं जातं ह्यालाच आपण धर्मनिरपेक्षता शासन पद्धती असं आपण ह्याला म्हणतो. एवढं व्यवस्थित समजलं. आता ह्याचा आणखी एक आहे, तुम्हाला माहिती पाहिजे की धर्मनिरपेक्ष शासन पद्धतीमध्ये तुम्हाला माहिती जो काही शासन असतं शासनाला पैसा कुठून मिळतो. मी सांगितलेलं आपला एक व्हिडिओ बघितलाय आपण, काळा पैसा कसा बनतो हा व्हिडिओ आपण एक बनवलेला आहे, बघितला नसेल तर बघून घ्या. त्यामध्ये इकॉनॉमिक्सचे अनेक टॉपिक जे आहेत ते या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की शासनाला जे काही पैसा मिळतो तो मिळतो ह्या टॅक्स मधून. टॅक्स जो आहे हा शासनाचा एकमेव असा भाग आहे की ज्यातून शासनाला पैसा मिळतो. मग टॅक्स मधून जितका पैसा शासनाला मिळालेला आहे तो पैसा शासन कोणत्याही एका धर्माला खर्च करू शकत नाही. आता एक एक्झाम्पल घेतलं की एखादा कोणत्याही XYZ नावाचा कोणताही धर्म असेल आपल्या देशामध्ये की शासनाला काय वाटलं टॅक्स मध्ये समजा 500 कोटीचा टॅक्स जमा झालेला आहे 2024 मध्ये असं वाटलं शासनाला की 500 कोटी टॅक्स आहे देशाकडे आणि त्यातले 50 कोटी जे आहेत ते एका पर्टिक्युलर म्हणजे एका विशिष्ट धर्माच्या विकासासाठी द्यावे असं शासनाला वाटलं, पण तरी देखील ते देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? हा जो काही पैसा आहे आपल्या देशामध्ये कोणताही एक विशिष्ट धर्म असा नाही, सगळे धर्म समान आहेत आपल्यासाठी आणि सगळ्या तुम्हाला जो काही शासनाला जो काही पैसा मिळालेला आहे हा सगळ्या जनतेने दिलेला आहे. असं आहे का की जो काही टॅक्स जमा झालेला हा एका विशिष्ट धर्मातील लोकांनीच दिलाय असं नाही ना. यामध्ये सगळ्या जाती धर्मातील लोकांनी हा टॅक्स तो शासनाला दिलेला आहे. त्यामुळे तो जो काही पैसा आहे जनतेचा, टॅक्सचा पैसा म्हणजे काय हा जनतेचाच पैसा आहे आणि हा जो काही पैसा आहे हा एका कोणत्याही विशिष्ट अशा धर्माला त्या ठिकाणी देता येत नाही किंवा त्या धर्माच्या विकासासाठी उन्नतीसाठी किंवा त्या धर्माच्या प्रचार प्रसार करण्यासाठी हा टॅक्सचा पैसा जो आहे तो त्या ठिकाणी वापरता येत नाही. म्हणून केला तुम्हाला वाटलं की एखाद्या समजा 550 कोटी हे द्यायचे एखाद्या चांगल्या कामासाठी द्यायचे, दिले तर सगळ्या धर्माला समान द्यायचं, नसेल तर कुणालाही देता येत नाही. म्हणजे ह्यातून आपल्याला एक गोष्ट समजून येते की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की देशाचा कोणताही धर्म नसेल आणि देश हा सगळ्या धर्माला समानतेने वागणूक दिली जाईल. ह्यालाच आपण धर्मनिरपेक्ष शासन पद्धती असं म्हणतो. आणि आपल्या देशामध्ये कसं पॉझिटिव्ह कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. सकारात्मक धर्मनिरपेक्षता जी आहे ती दिसून येते. आणि हे झालं धर्मनिरपेक्ष शासन पद्धती. आणखी आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकात्मक एकच संविधान, देशासाठी एकच संविधान. देशासाठी कसं आपलं एकच संविधान दिसून येतं. आता एकच संविधान म्हणजे काय की देशाला एकच संविधान आहे आपल्या. आता काही देशाला मग 2-2 संविधान आहेत का? आहेत ना. काही देश असे आहेत मी सांगितलेलं आपला देश कसा आहे हा संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये येतो. संघात्मक शासन व्यवस्था जी या ठिकाणी आहे आपल्या देशामध्ये एकात्मक शासन व्यवस्था नाही. आपल्या देशामध्ये कशी व्यवस्था संघात्मक शासन व्यवस्था जी आहे ती आपल्या देशामध्ये आहे. आता संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये कसं असतं सगळ्या गोष्टी 2-2 असतात. म्हणजे या ठिकाणी केंद्र शासन पण असतं, राज्य शासन पण असतं, त्यासोबत म्हणजे लोकसभा पण असते किंवा संसद पण असते आणि विधिमंडळ पण असतं. ते म्हणजे असे सगळ्या घटक जे आहेत या ठिकाणी 2-2 दिसून येतात. मग तसं पण देशाचं संविधान कसं आहे हे एकच आहे. सगळ्या देशाला हा एकच संविधान जे आहे ते देशामध्ये लागू आहे. म्हणजे एकात्मक संविधान जे आहे ते देखील संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आता एकात्मक संविधान म्हणजे काय? आता काही देश आहेत ज्या ठिकाणी संघात्मक शासन व्यवस्था आहे. ऍज एक्झाम्पल घेतलं USA ला घेतलं, अमेरिकेला गेलं, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका USA चा जो काही भाग आहे USA मध्ये कसं आहे किंवा ह्या ठिकाणी आपण ऑस्ट्रेलियाला गेलो, USA असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल किंवा स्वित्झर्लंड असेल, हे जे काही देश आहेत यामध्ये संघात्मक शासन व्यवस्था आहे. जशी आपल्या देशामध्ये पण संघात्मक शासन व्यवस्था आहे तसं ह्या USA असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा स्वित्झर्लंड असेल या देशामध्ये पण संघात्मक शासन व्यवस्था आहे. आणि त्यामुळे संघात्मक शासन व्यवस्था त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं की देशाचं संविधान आहे त्या ठिकाणी, पण प्रत्येक घटक राज्याला जे स्टेट जेवढे काही आहेत त्या सगळ्या राज्यांना आपापलं वेगळं संविधान लिहिण्याचा हक्क त्या देशात आहे. पण तसं आपल्या इथं नाही. आपल्या इथं फक्त एक अपवाद होता तो म्हणजे जम्मू काश्मीरचा. जम्मू काश्मीरला त्याचं एक वेगळं संविधान जे ते लिहिलेलं होतं. पण हे 2019 साली काय केलं आपण कलम 370 जे आहे ते हटवलेलं आहे देशातून. त्यामुळे हा देखील अपवाद जो आहे तो देशामधून मिटलेला आहे आणि आपल्या संपूर्ण देशाला आता एकच संविधान जे आहे ते आपल्याला असल्याचं दिसून येतं. पण संघात्मक शासन व्यवस्था जी असते
जी आपल्याही देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था आहे, ज्या ज्या देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था आहे त्या ठिकाणी देशाचं एक संविधान असतं आणि त्या राज्याला पण संविधान जे आहे ते त्या ठिकाणी बनवण्याचा हक्क जो आहे तो असतो त्या ठिकाणी. पण आपल्या देशामध्ये तसं नाही. आपल्या देशामध्ये कोणताही घटक राज्य असेल त्या ठिकाणी देश असेल किंवा ते राज्य असेल त्यांना सगळ्यांसाठी एकच संविधान जे आहे ते देशाला दिसून येतं. फक्त अपवाद काय होता तो होता जम्मू काश्मीरचा अपवाद होता, ज्याला एक स्वतःची वेगळी घटना जे स्वतःचं एक वेगळं संविधान जे ते या ठिकाणी होतं, पण ते देखील आता संपुष्टात आलेलं आहे. कलम 370 हटवलं 2019 मध्ये. कळलं? आपल्या देशामध्ये हे काय एकच संविधान किंवा एकात्मक संविधान जे आहे हे देखील आपल्या संविधानात एक वैशिष्ट्य असलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग तसं आणखी काय हे झालं एकात्मक संविधान. त्यासोबत आणखी आपण बघूयात एकात्मक संविधान जे ते आपण या ठिकाणी बघितलेले. त्यासोबत आणखी काय बघायचं, आणखी काय वैशिष्ट्य आहे का आपल्या संविधानाचं. आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकात्मक संविधान झालं त्यामध्ये आपल्या मूलभूत हक्क काय मूलभूत हक्क जे हे देखील एक महत्वाचा भाग जो आहे या ठिकाणी दिसून येतो. मूलभूत हक्क हे देखील संविधानाचंच एक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्क म्हणजे काय, माणसाला एक चांगलं जीवन जगता यावं यासाठी संविधानाने काही हक्क दिलेले आहेत त्याला मूलभूत हक्क असं म्हणतो. म्हणजे काय, भाग 4 संविधानाचं किती, संविधानाचं भाग 3, संविधानाचा जे काही भाग आहे त्या भाग 3 मध्ये या मूलभूत हक्कांचा जो काही तो समावेश जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. मग संविधानाचं जे काही भाग 3 जो आहे ते या ठिकाणी मूलभूत हक्क जे त्या ठिकाणी नमूद आहे. मग एवढं लक्षात ठेवायचं मूलभूत हक्क म्हणजे काय नेमकं, की माणसाला एक चांगलं जीवन जगता यावं यासाठी जे हक्क संविधानाने दिलेले आहेत त्यालाच आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. कळलं व्यवस्थित? की आता माणूस आहे त्याला काही आता मूलभूत हक्क नसले असते, आज एक्झाम्पल घेतलं तर मूलभूत हक्क आहे व्यक्तीला ते म्हणजे भाषण किंवा बोलण्याचा किंवा स्वतःचे विचार जे ते व्यक्त करण्याचा हक्क जो आहे तो मानवाला देण्यात आलेला आहे, तो देखील एक मूलभूत हक्क आहे. मग तो हक्क नसला असता तर कोणालाही बोलता आलं नसतं. जसं की प्राचीन काळी किंवा जे काही मध्ययुगाचा काळ होता त्यावेळेस अनेक लोकांची वेगवेगळ्या लोकांची सत्ता जी आहे ती देशामध्ये होती. मग ती ब्रिटिश शासन व्यवस्था असेल किंवा मुघल शासन व्यवस्था असेल, यामध्ये कोणालाही आपलं मत जे ते व्यवस्थितपणे मांडता येत नसायचं. आज आपल्या देशात माहिती आहे की आपल्याला कोणालाही त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, जनतेपुढे बोलण्याचा हक्क आहे आणि अशा पद्धतीने आपण जे काही आपल्या जे काही मागणी आहेत ते शासनापुढे आपण ठेवू शकतो. तसं त्यावेळेला तो हक्क नव्हता का, त्यावेळेस मूलभूत हक्कच नव्हता ना, त्यामुळे अशी कोणताही हक्क जो आहे तो त्यावेळेस जनतेला नव्हता. आणि एखादी व्यक्ती मुघल काळामध्ये आपलं एखादं म्हणणं मांडण्यासाठी गेली त्या ठिकाणी बादशाह पुढे, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं ऐकून घेतलं जाईलच असं काही नव्हतं. कधी ऐकूनही घेतलं जाईल, कधी घेतलंही जात नव्हतं, कधी त्याची अंमलबजावणी होईल न होईल काही सांगता येत नव्हतं. पण आज कसं आहे, आज देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था स्थापन झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हा मूलभूत हक्क जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि हे सगळ्या जनतेला मूलभूत हक्क असं यामध्ये कोणताही असं नाही की ह्या जनतेलाच फक्त मूलभूत हक्क आहे किंवा फक्त तमिळनाडूच्या जनतेला असा हक्क आहे बाकी कोणत्याही जनतेला असा हक्क नाही, असं काही नाही. जेवढी काही देशाची जनता आहे मग ती कोणत्याही ठिकाणी आदिवासात असू दे म्हणजे राहत असू दे, कोणत्याही देशात असू दे, खाली आपल्या तमिळनाडू पासून ते जम्मू काश्मीरचा जो काही भाग आहे यामध्ये जेवढी काही देशाची जनता आहे त्या सगळ्यांनी हे मूलभूत हक्क जे हे समानतेने लागू होतात, समान पद्धतीने हे लागू होतात. मग मूलभूत हक्क हा जो काही भाग आहे हा कोणाकडून घेतला असं पण क्वेश्चन आहे. म्हणजे मूलभूत हक्क हा कोणाकडून घेतला, हा घेतला युएसए कडून. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे आहे पहिल्यांदा मूलभूत हक्क घेतले युएसए कडून घेतलेला आहे. युएसए ची घटना तुम्ही बघितली तर युएसए च्या घटनेमध्ये काही लोकांना हक्क दिलेले आहेत ज्याला मॅग्ना कार्टा असं म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, मॅग्ना कार्टा. मॅग्ना कार्टा जे हे म्हणजे जे काही युएस ची जी काही घटना आहे त्यांच्यामध्ये जे काही मूलभूत हक्क आहे त्याला मॅग्ना कार्टा असं म्हणतो. मग असं विचारलं जातं की भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला संविधानाचा मॅग्ना कार्टा असं म्हणतात, तर माहिती पाहिजे की भाग 3 जे त्याला संविधानाचा मॅग्ना कार्टा असं म्हणतो. का म्हणतो आपण, यामध्ये संविधानाच्या जे काही भाग 3 आहे यामध्ये एक असं खूप मोठी असं एक यादी जे या मूलभूत हक्काची दिलेली आहे. आणि मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेले, युएसए जे आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे ह्या युएसए कडून अशा पद्धतीचे मूलभूत हक्क जे ते आपण घेतलेले आहेत. कळलं, हे मूलभूत हक्क. आणि एक म्हणजे विशेष म्हणजे मूलभूत हक्क जे हे न्याय प्रविष्ट आहेत. न्याय
प्रविष्ट असं विचारलं जातं की हे मूलभूत हक्क जे आहेत हे न्याय प्रविष्ट आहेत की नाही. तर माहिती पाहिजे आता आपले मूलभूत हक्क जे आहेत न्याय प्रविष्ट आपल्याला दिसून येतं. न्याय प्रविष्ट म्हणजे काय की कोणताही व्यक्ती असू दे, मग तो कितीही श्रीमंत असो कितीही गरीब असू दे, त्याच्या मूलभूत हक्काचं हनन झालं की ती व्यक्ती लगेचच सर्वोच्च न्यायालय, देशाचं जे काही सुप्रीम कोर्ट आहे या ठिकाणी जाऊ शकते. आणि ह्या ठिकाणी ती गेली की सर्वोच्च न्यायालय त्याची तपासणी त्याच्याकडून केली जाते. आणि असं वाटलं सर्वोच्च न्यायालयाला की ह्या व्यक्तीचा मूलभूत हक्काचा हनन झालेला आहे, की मग मूलभूत हक्काचं जे काय पुन्हा एकदा ते मूलभूत हक्क लागू करण्यासाठी अनेक पद्धतीचे जे काही डिसिजन आहेत ते सुप्रीम कोर्टाकडून दिले जातात. म्हणजे न्याय प्रविष्ट म्हणजे काय की तुमच्या मूलभूत हक्काचं हनन झालं की तुम्हाला न्यायालयात जाता येतं, न्यायालयात दाद मागता येते, त्याला आपण म्हणतो न्याय प्रविष्ट. आणि हे मूलभूत हक्क कशात न्याय प्रविष्ट आहेत. कोणत्याही व्यक्ती असू दे किंवा एखादी संस्था असू दे, त्यांच्या मूलभूत हक्काचं हनन झालं की ती व्यक्ती लगेचच सुप्रीम कोर्टामध्ये जाते. मग सुप्रीम कोर्टाला एक कलम आहे, कलम 32 म्हणतात. कलम 32 जे आहे त्यामध्ये कलम 32च्या अंतर्गत हा जो काही हक्क जो आपल्याला दिलेला आहे की आपण लगेचच आपल्या मूलभूत हक्काचं हनन झालं की आपल्याला सर्वोच्च न्यायालय, देशाचं जे काही सुप्रीम कोर्ट आहे ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी जाता येतं. म्हणजे मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहेत. इतकंच लक्षात ठेवा, न्याय प्रविष्ट म्हणजे काय की आपल्या मूलभूत हक्क जे आहे त्यांचं हनन झालं की आपल्याला न्यायालयात जाता येतं, त्यालाच आपण न्याय प्रविष्ट असं म्हणतो. मग एवढं. आणि हा देखील मूलभूत हक्काचा जो काही भाग आहे हा खूप मोठा आहे आणि ह्याचा जो काही सेपरेट व्हिडिओ आहे तो आपल्याला बनवायचा आहे. आणि हे मूलभूत हक्क एवढे लक्षात ठेवा की ह्याला USA कडून घेतलेले मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहेत. संविधानाचे भाग 3 मध्ये उल्लेख आहे, त्यामुळे संविधानाच्या भाग 3 ला हा भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा असं त्याला ओळखलं जातं किंवा त्याला असं म्हटलं जातं. आणि हे मूलभूत हक्क हा देखील देशाच्या संविधानाचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातं. अशा पद्धतीने हे मूलभूत हक्क जे ते आपण बघितले. त्यासोबत आणखी काही हक्क आहेत, हे झाले, हे पण संविधानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क पण. त्यासोबत पुढचं वैशिष्ट्य जे ते म्हणजे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, DPSP. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे जे हे देखील आपल्या संविधानाचे एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, ह्याला आपण DPSP असं देखील म्हणतो. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्याला म्हणतो, त्याला म्हणतो राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्वे किंवा DPSP जे आहे ते देखील संविधानाचे एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून ह्याला ओळखलं जातं. आता कुठे संविधानाच्या कोणत्या भागात आहे, ह्याला जे आहे हे संविधानाचा भाग 4 जे आहे त्यामध्ये DPSP चा उल्लेख आहे. संविधानाचा भाग 4 मध्ये DPSP चा उल्लेख जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतो. मग ह्यामध्ये काय आहे, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, ते कोणत्या देशाकडून घेतलं. जसं आपण बघितलं की मूलभूत हक्क जे ते USA कडून घेतलेले आहे, तसं राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे जे ते आयर्लंड हा जो काही देश आपला याकडून घेतलेले आहे. आयर्लंड कडून कोणत्या गोष्ट घेतलेली आहे, तर राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्वे जे ते आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहे. मग राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, ह्यामध्ये काय आहे नेमकं की कोणत्याही आता केंद्र शासन असेल किंवा स्थानिक राज्य शासन असेल किंवा स्थानिक लेवलला जे काही आपली लोकल बॉडी ज्याला म्हणतो, ज्याला महापालिका असते, ज्यामध्ये जिल्हा बोर्ड असतं, ZP म्हणतो ज्याला आपण, अशा पंचायत समिती असतात, हे जे काही घटक असतात हे वेगवेगळे कायदे बनवत असतात. मग हे कायदे बनवत असताना राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे जे ते डोळ्यासमोर ठेवावेत, ही मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शन म्हणजे कळतं ना की आपण म्हणतो की मला एखादं काम करायचंय पण मला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मग हे अशा पद्धतीचं योग्य मार्गदर्शन कुठं आपल्या पाठक ग्लोबल स्टडी सेंटरला मिळेल. मग अशा पद्धतीचं जे काही मार्गदर्शन म्हणजे काय की योग्य दिशा मिळायला पाहिजे. मग कायदा बनवतो, शासन हा कायदा बनवत असतो, त्यासाठी कायदे मंडळ पण स्थापन आहे. पण हे कायदे मंडळ स्थापन असताना ह्याला काही सूचना आहेत की तुम्ही जे काही कायदा बनवत आहे त्यावेळेस ह्या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. मग यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळे घटक जो आहे त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये देण्यात आलेले आहेत. ते आपण बघूयात. ह्याचा आपण एक सेपरेट जो आहे हा वेगळा एक धडाच आहे, टॉपिकच आहे आपल्याला आपल्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये, त्या तो व्यवस्थित आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचा आहे.
आणि त्यामुळे आपलं जे काही चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्याने आपल्याला वेगवेगळे जे काही व्हिडिओ जे आहेत त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक जे आहे ते लगेच पाठवून द्यायची, त्यामुळे त्यांना देखील ह्या वेगवेगळ्या एक्झामसाठी याचा फायदा जो आहे तो होईल. आता राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंड कडून घेतलेले. आणि ह्यामध्ये काय की आता कोणत्याही आता समजा संसद जे आहे ती कायदा बनवत आहे आणि कायदा बनवत असताना तिला काही गोष्टी माहिती आहे की असे कायदा बनवत असताना ह्यातील ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा उल्लेख जो आहे त्या ठिकाणी कायद्यामध्ये झाला पाहिजे, किंवा ह्याला पुढे ठेवून ह्या मध्ये जे काही तत्व आहेत ह्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण कायदा जो आहे तो बनवला गेला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला कसं असतं, एखादं काम करायचं आहे आपल्याला काही म्हणजे पोलीस भरती पास व्हायचे किंवा अन्य जे काही सरळ सेवा जे आहेत त्या पास व्हायच्या. मग त्या पास होताना आपण काही तत्वे ठेवतो. आपलं काय तत्व असतं की देशाची व्यवस्थित सेवा केली गेली पाहिजे आपल्या हातून. आपल्या देश जो आहे तो उन्नतीच्या विकासाच्या बाजूने जो आहे तो त्याची प्रगती व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण म्हणतो की आपण देशाची सेवा करणे महत्वाचं काय असतं की देशाची सेवा करणे. यासाठी आपल्याला हे जे काही स्पर्धा परीक्षा जे आहेत ते पास व्हायचे असतात. मग असे आपल्या डोळ्यासमोर एक तत्व आहे. तसं कायदा बनवत असताना पण काही तत्व आहेत, ह्यामध्ये अनेक तत्वांचा उल्लेख आहे. अशी वेगवेगळी जी काही तत्व आहेत ते डोळ्यासमोर ठेवून कायदा बनवावा असं संविधान सांगतं. आणि हे कशात आहे, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये DPSP देण्यात आलेले आहेत. पण एक ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की हे न्याय प्रविष्ट नाहीत. मगाशी कसं न्याय प्रविष्ट होते, हे न्याय प्रविष्ट नाहीत. राज्य DPSP जे ते न्याय प्रविष्ट नाहीत. म्हणजे भले एखाद्या वेळेस असं म्हणता येत नाही, एखादा कायदा बनला आणि तो कायदा DPSP मध्ये असलेल्या एखाद्या तत्वाचं उल्लंघन केलं त्या कायद्याने, त्यावेळेस तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जाऊन कोणत्याही पद्धतीची दाद जी आहे ती मागता येत नाही. त्यालाच आपण म्हणतो हे न्याय प्रविष्ट नाही. म्हणजे समजा एखादा कायदा झाला आणि तो कायदा जो आहे तो DPSP मधला एखादा कलम आहे त्याचं उल्लंघन केलं त्या कायद्याने, मग तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, हे जे काही तत्व आहे हे न्याय प्रविष्ट नाही. इतकं जे काही व्यवस्थित लक्षात ठेवा. राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्वे हे DPSP जे आहे ते आयर्लंड कडून घेतलेले भाग 4 मध्ये याचा उल्लेख आहे. हे देखील संविधानाचा आदेश एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे देखील न्याय प्रविष्ट नाही. मूलभूत हक्क कसं न्याय प्रविष्ट होते, मूलभूत हक्काचं हनन झालं की लगेच सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. आणि असं नाही की एखाद्या आपल्याला कसं असतं बाकी केसमध्ये की आपल्याला एखाद्या आपल्याला न्याय पाहिजे असेल, आपल्याला न्याय पाहिजे असेल तर आपण काय एखाद्या जिल्हा न्यायालयात जातो. जिल्हा न्यायालयाने जो निकाल दिला तो मान्य नसेल तर मग उच्च न्यायालयात जातो. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य नसेल तर मग सर्वोच्च न्यायालयाकडे आपण जातो. तसं मूलभूत हक्कात नाही. मूलभूत हक्कामध्ये तुमचं हनन झालं की तुम्हाला जिल्हा न्यायालयात जाण्याची आवश्यकताच नाही. लगेच तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लगेच डायरेक्ट जे आहे ते तुम्हाला तिथं जाता येतं. आणि अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती आपल्या संविधानामध्ये दिसून येते. म्हणजे लक्षात ठेवा की मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहेत आणि राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे DPSP हे न्याय प्रविष्ट नाही. आणि हे मूलभूत हक्क असेल किंवा DPSP असेल आपलं, हे दोन्ही हे संविधानाची एक अतिशय महत्वाची वैशिष्ट्ये दिसून येतात. आजचा हा जो काही भाग आहे तो आपण इथंच थांबू. आणखी काही वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये बघायचे. आणि असे वेगवेगळे जो काही भाग जो आहे पॉलिटीचं जे काही पुस्तक आहे ते या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट करायचंय आणि व्यवस्थित आपल्याला ते शिकायचंय. त्यामुळे डीप मध्ये जे आहे ते शिकायचं असल्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो लागेल. आणि हे व्यवस्थित लिहून घेत जावा तुम्ही. व्यवस्थित लिहून घेतल्याने तुम्हाला नोट्स जे आहेत ते स्वतः बनेल. आणि स्वतः बनवलेली नोट्स जे आहे हे नेहमी फायद्याची असते. बाकीचे जे काय ते नोट्स जे मिळतात ते इतका फायदा देईल असं काही नाही. पण तुम्ही जे काही स्वतः बनवलेली जे काही नोट्स आहेत ते नेहमीच तुम्हाला आयुष्यभर जो तुम्हाला जे काही त्याचा उपयोग जो आहे तो झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे व्यवस्थित ह्या गोष्टी लिहून घेत जावा. आणि आपल्या जी काही लिंक जी आहे ते तुमच्या बाकीच्या जे काही मित्रांना जे आहे ते देखील पाठवा. बाकी विद्यार्थी जे आहेत ज्यांना MPSC किंवा अन्य जे काही पोलीस भरती असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे ते द्यायची असेल तर त्यांना देखील ही लिंक आपल्या व्हिडिओची पाठवत जावा. आणि सबस्क्राईब जे ते नक्की करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते लगेचच मिळेल. ओके.